महत्त्वाची बातमी आहे सांगलीमधून। सांगलीमध्ये अवकाळीमुळे पुलावरील भराव हा खचलेला आहे। पलूस सांगली मार्गावरील वाहतूक यामुळे बंद झाली आहे। वाहतूक आष्टा तासगाव मार्गावरून वळवण्यात आलेली आहे। तर सांगलीमध्ये अवकाळीमुळे पुलावरील भराव हा खचलेला आहे। पलूस सांगली मार्गावरील यामुळे वाहतूक बंद झाल्याची माहिती आहे आणि ही वाहतूक आता आष्टा तासगाव मार्गावरून वळवण्यात आली आहे। तर सांगलीमध्ये अवकाळीमुळे पुलावरील भराव हा खचलेला आहे। पलूस सांगली मार्गावरील वाहतूक बंद आहे। वाहतूक आष्टा तासगाव मार्गावरून आता वळवण्यात आलेली आहे। सांगलीमध्ये अवकाळीमुळे मात्र आता पुलावरील भराव हा खचल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान ह्या ठिकाणची वाहतूक बंद आहे। पर्यायी मार्ग देखील ह्या ठिकाणी सुरू करण्यात आलाय, तो म्हणजे आष्टा तासगाव मार्गावरून आता पर्यायी वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। दीपक चव्हाण आमचे प्रतिनिधी सांगलीमधून जोडले गेलेले आहेत। दीपक, या क्षणाचे काय अपडेट कळतायत? पलूस सांगली मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। सांगलीमध्ये अवकाळीमुळे पुलावरील भराव खचलाय। नक्कीच गेल्या 3 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। काल ही रात्री मोठ्या प्रमाणात पावसाचं आगमन झालं। तब्बल 2 तास हा मुसळधार पाऊस कोसळत होता। मोठ्या सरी कोसळत असल्यामुळे क्षणामध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली गेले। तसाच सांगली पलूस जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये बऱ्याच ठिकाणी ओढे नाले आहेत आणि हे ओढे नाले सुद्धा या पावसाच्या पाण्यामुळे पूर्ण क्षमतेने भरले आणि याचाच परिणाम जे नव्याने पुलाची कामं सुरू आहेत त्या ठिकाणी झाला। पलूस सांगली मार्गावरील एक नावरसवाडी जवळच्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी पूल खचल्यामुळे काहीची वाहतूक विस्कळीत झाली। पाणी त्यामध्ये साचून राहिलं, त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहनं पाठवण्याची वेळ प्रशासनावर आली। मात्र सध्या पाणी निचरा झालेला आहे आणि पर्यायी मार्ग तो सुरू झालेला आहे। मात्र मोठा पाऊस झाला तर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।